सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। वाल्मिक कराडनं युक्तिवाद करत असताना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात हात नसल्याचं सांगत या प्रकरणी मकोका लागत नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र वाल्मिकचा प्रयत्न हाणून पाडल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। तसेच पुढील सुनावणी 7 जुलैला होणार असल्याची माहिती देखील समोर येते। वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत, त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली। त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो। त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे। त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोकोका लावला आहे, जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेले आहेत त्या गोष्टी योग्य आहेत। आमचं म्हणणं ते ॲब्सोल्युटली अयोग्य आहेत। पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत। आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही आहे, पुरावा कायदेशीर नक्कीच नाही आहे। अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे, अर्थ पुरावा नक्कीच नाही आहे। डिस्चार्जवर चर्चा झाली नाही, त्याच्यावर त्यासाठी वेळ आज नव्हता मिळाला मेहरबान कोर्टाला। कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाही आहे असं आमचं म्हणणं आहे। मकोकासाठी जे लागतं त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाही आहे आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।